स्माइल विनिंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आवाज येतोय माझा? येस. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत. काल आपण चक्रांबद्दल जाणून घेतलं की आपल्या शरीरामध्ये आपल्या जे स्पायनल कॉर्ड आहे, आपले जी माकड हाड आहे त्याच्यावरती काही चक्र असतात. काही चक्र आपल्या डोक्याच्या वरती असतात. बरोबर. ह्या आपल्या काही एक स्पायनल कॉर्ड वरती काही चक्र आहेत, काही चक्र हवेत आहे. आपण इथपर्यंत बघितलं होतं काल. बरोबर. त्यामध्ये वेगवेगळ्या चक्रांच्या रिलेटेड वेगवेगळे त्यांचे कलर्स आहेत आणि वेगवेगळ्या चक्रांचे फंक्शन्स वेगवेगळे आहेत. बरोबर. बरोबर इथपर्यंत आलं होतं. तसे आपल्या बॉडीमध्ये काय आहे? चक्र म्हणजे काय? सेंटर, चाक. चाकांच्या स्वरूपात 7 सेंटर्स आपल्या बॉडीमध्ये असतात आणि त्या 7 सेंटर्सला आपण काय करतो आहे? जाणून घेतो आहे. या 7 सेंटर्सचे वेगवेगळे काय आहे? कलर्स आहेत, त्यांचे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत आणि त्यांच्या रिलेटेड वेगवेगळे फंक्शन्स ते परफॉर्म करतात. बरोबर. ज्यांनी बाहेर आहे, ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, त्यांनी 7 चक्रांचं मेडिटेशन करायचं नाही. शक्य असल्यास आपल्याला कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. सगळ्यांना गुड इव्हिनिंग अँड वेलकम. ओके. तर आपण आज जाणून घेणार आहोत की पुढे आपल्याला ह्या चक्रांचं जेव्हा आपण माहिती घेतली तेव्हा त्यांचं काम काय आहे ते बघितलं आपण. पण याचा अजूनही काय बेनिफिट आहे? आपल्याला ह्या चक्रांना जाणून घेता घेता रेकी आणि चक्र हे समजून घ्यायचं आहे. येस. आपली अट्युनमेंटची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं असेल त्यांनी पर्सनली मला कॉल करा. आपला उद्याचा लास्ट डे आहे. ठीक आहे. ज्यांचे अट्युनमेंट झालेले आहे त्यांच्यासाठी मी सांगते आणि मग आपण चक्रांवरती बोलूया. अट्युनमेंटची प्रोसेस झालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय? आपल्याला सगळ्यांना रेकीची प्रार्थना माहितीये. बरोबर. की रेकीला कसं कॉल करायचं आहे? स्क्रीन दिसते. रेकीला आपल्याला काय करायची? प्रार्थना म्हणायची आहे रेकीला, रेकीची. आणि रेकीला कॉल करून आपल्याला काय करायचं आहे? आपल्या प्रत्येक पॉइंटची काय करायची? हिलिंग करायची. ठीक आहे. ही हिलिंग करताना काय होतंय? आपल्याला रेकीला आपल्याला पहिल्यांदा स्वतःला काय करायचंय? प्रोटेक्ट करायचं आहे. आपण पहिल्यांदा काय करणार आहोत? रेकीची आवाहन करणार आहे. व्हाईट लाईट मध्ये आपण मेडिटेशन करणार. त्यानंतर आपले हँड रब करणार. आणि पहिली पोझिशन बघा. पहिली पोझिशन कुठे आहे? आपले डोळे. आपल्या डोळ्यांना आपल्याला पहिल्यांदा हिलिंग काय करायची? आपले जे डोळे आहेत त्यांना आपण काय देतो आहे? पहिल्यांदा हिलिंग देतो आहोत. त्यावरती आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. माझे डोळे संपूर्णतः सुरक्षित आहे. माझ्या डोळ्यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. काय घ्यायचं आपल्याला? माझे डोळे संपूर्णतः सुरक्षित आहे. माझ्या डोळ्यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. या पद्धतीने आपण आपल्या डोळ्यांना काय देतो आहे? अफर्मेशन देतो आहे. कळतंय? कळतंय का? पहिली पोझिशन दिसते सगळ्यांना? या पद्धतीने आपल्याला एका पॉइंट वरती 3 मिनिटं आपली एनर्जी द्यायची आहे. 3 मिनिटला आपल्याला रेकीला कॉल करायचा आहे. रेकीला कॉल केल्यानंतर एका पॉइंटवर 3 मिनिटं हिलिंग करायची. आणि आपल्या हातामध्ये गरजेनुसार रेकीचा प्रवाह असतो. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला काय करायचंय? इथे हिलिंग करायची आहे. कोणामध्ये संवेदना जास्त असतात, कोणामध्ये कमी असतात. गरजेनुसार रेकी आपली एनर्जी स्वतः डिसाईड करते की किती रेकी द्यायची आहे, किती एनर्जी गेली पाहिजे. समोरच्याला किती गरज आहे हे आपण डिसाईड करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा आपण ह्या पॉइंटची हिलिंग करतो आहोत, ह्या पॉइंटला जेव्हा आपण एखाद्या पर्टिक्युलर केसची हिलिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीची हिलिंग करतो आहोत तेव्हा देखील ह्या ऊर्जा किती वेळ पोहोचवायच्या हे आपल्या हातात नाहीये.
कळतंय? त्यानंतर आहे आपल्या डोळ्यांना आपण ही एनर्जी दिलेली आहे, त्यानंतर परत आपल्याला हँड रब करायचे आहे. कोण अनम्यूट करा, म्यूट ठेवा. येस. पुढचा पॉइंट आहे आपला क्राउन चक्रावर. सेम आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. माझ्या क्राउन चक्रामध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा पोचलेली आहे आणि माझे विचार, माझं संपूर्ण शरीर आणि याच्यात पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे. या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे आणि माझ्या विचारांना संपूर्णतः पॉझिटिव्हिटी प्राप्त झालेली आहे. काय द्यायचंय आपल्याला? क्राउन चक्राला अफर्मेशन द्यायचंय, माझ्या विचारांना संपूर्णतः पॉझिटिव्हिटी प्राप्त झालेली आहे. लक्षात येत आहे? हा बोला तनिष्का मॅम, अनम्यूट करा. मॅम परत सांगा ना. माझ्या क्राउन चक्राला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे आणि माझ्या क्राउन चक्रांमध्ये संपूर्णतः सकारात्मक विचारां प्राप्त झालेले आहे किंवा माझ्या क्राउन चक्रामध्ये संपूर्णतः सकारात्मक विचार आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आपल्याला. हिलिंग करतोय ना आपण, एकाही कोणत्याही पॉइंटची हिलिंग करताना आपल्याला काय करायचं आहे? अफर्मेशन द्यायचं आहे. ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि ते अफर्मेशन प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये देणं आवश्यक आहे. पूर्ण वर्तमान काळ, त्यामध्ये आपण काय करणार आहे? अफर्मेशन देणार आहोत. डू यू अंडरस्टँड? ह्या कॅमेरे बंद करणाऱ्यांची जबाबदारी, ज्यांनी मला मेसेज केले त्यांचा प्रश्न नाही. सगळ्यांनी आपापली जबाबदारी घ्यायची आहे. मग आपण इथे मल्टीटास्किंग नाही करतो आहोत, आपण इथे एनर्जी शिकतोय की नाही, मग आपल्याला ती एनर्जी समजून घ्यायची आहे. ही एनर्जी आपल्याला ग्रहण करायची आहे आणि त्याचा वापरही एक पॉझिटिव्ह रित्या करायचा आहे, जेणेकरून ह्या एनर्जीचा, ऊर्जेचा वापर, या ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीराला, तुमच्या मनाला, तुमच्या 7 चक्राला आणि औराला काय करतील? एक स्वास्थ्य प्रदान करणार आहे. कळत आहे का? म्हणून जेव्हा जेव्हा आपण एक पॉझिटिव्ह ऊर्जा ग्रहण करतो तेव्हा तेव्हा आपल्याला काय करायचंय? आपला कॅमेरा ऑन करायचा आहे. त्याने आपला कॉन्फिडन्स पण वाढतोय. त्यांनी आपल्याला ह्या ऊर्जा, आपण ज्या चक्रां, आपण जेव्हा औरा शिकलो होतो तेव्हा मी सांगितलं की ज्या लोकांच्या आपण सानिध्यात जातो त्या लोकांच्या आपला पॉझिटिव्ह औरा अट्रॅक्ट करतो. आपला औरा काय करतो? त्या गोष्टी अट्रॅक्ट करत असतो. म्हणून जेव्हा आपण एनर्जी शिकतो आहोत तेव्हा शक्यतोवर आपण काय करायचं आहे? आपले कॅमेरे ऑन करूनच कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पॉइंट थर्ड लक्षात, पोझिशन नंबर 3 लक्षात घ्यायची. पोझिशन नंबर 3 वरती आपल्याला काय करायचं? परत आपल्याला एक हॅड ड्रॉप करून परत 3 मिनिटं आपल्या कानाला अफर्मेशन द्यायचं आहे की मी माझ्या कानांनी काय करते? संपूर्णतः माझे कान स्वस्थ आहे, संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे आणि माझ्या कानांनी मी फक्त चांगल्या गोष्टी ऐकते. कळतंय? अफर्मेशन कसं द्यायचं आहे? या पद्धतीने आपण आपल्या कानांना हील करायचे. ठीक आहे. पहिला पॉइंट लक्षात आला, आपले डोळे. बरोबर. दुसरा पॉइंट आपला क्राउन चक्र. तिसरा पॉइंट आहे कान. त्यानंतर चौथा पॉइंट आहे आपलं मागच्या साईडचं ब्रेन. चौथा पॉइंट कोणता आहे? बॅक साईडचं ब्रेन. तिथे पण आपल्याला काय करायचं? याच पद्धतीने अफर्मेशन द्यायचं आहे की माझ्या मेंदूमध्ये किंवा माझ्या डोक्यामध्ये संपूर्णतः पॉझिटिव्ह विचार आहेत. माझ्या विचारांना एक गती मिळालेली आहे. मी खूप सकारात्मक विचार करते. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? संपूर्णतः आपल्याला तिथे जी जी ऊर्जा पोचवतो आहे तिथे ती पोचली पाहिजे आणि ती पॉझिटिव्ह ऊर्जा तिथे पोचली पाहिजे. यासाठी एक सकारात्मक विचार आपण तिथे पोचवतोय.
जेव्हा जेव्हा माझ्याकडून होत नाही, माझ्याकडून होत नाही, माझ्याकडून होत नाही, माझ्याकडून होत नाही, हे अफर्मेशन आपण देतो, तेव्हा तेव्हा तुमच्याकडे कॅपॅसिटी असून देखील तुम्ही त्या गोष्टी करू शकत नाही. आपण पहिल्या दिवशीपासून शिकतो आहे की आपला सबकॉन्शियस माइंड आपल्याला काय करायचंय, रिप्रोग्राम करतो. बरोबर, आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देतो आहे. आणि हे जेव्हा आपण जाणीवपूर्वक आपण 20 मिनिटं 30 मिनिटं जेव्हा रेकीची प्रॅक्टिस करू, तेव्हा आपल्याला सलग ही प्रॅक्टिस 21 दिवसाची प्रॅक्टिस करायची. 21 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर तुमच्या ब्रेन मध्ये एक न्यूरोपाथ तयार होतो आणि तो पाथ 66 दिवसानंतर तुम्हाला काय होतं, त्याचं रुटीन लागतं. म्हणून मी रेकीच्या जी प्रॅक्टिस सांगितलेली आहे ती 90 दिवसाची प्रॅक्टिस सांगितली. कळतंय का 90 दिवसाची प्रॅक्टिस करायची आहे? कारण या ऊर्जा जेव्हा आपण आपल्यामध्ये ग्रहण करू, आपल्या ऊर्जा वाढवू, तेव्हा आपण इतरांना काय करू, हील करू. राईट. जोपर्यंत तुमच्या ऊर्जा वाढतील त्यानंतरच तुम्ही इतरांना मदत करू शकाल. नाहीतर मग आपलाच घडा भरलेला नाही, आपण दुसऱ्यांना कशी मदत करणार ना. माझ्याकडेच काही अमाऊंट नाही तर मी डोनेशन नाही करू शकत. जेव्हा माझा घडा भरला आहे, माझ्याकडे व्यवस्थित आहे, तेव्हा मी डोनेशन करू शकते, मला इतरांना मदत करता येते, मला इतरांना अन्न देत, म्हणजे जे काही अन्नदान करता येतं. पहिले खुद का भर लो, फिर बाद में अपने को क्या करना है, दूसरों को देना है. या ऊर्जा पण पहिले आपल्या शरीरातले जे काही पेन असतील, जे काही दुखणे असतील, ते आपल्याला रिमूव्ह करायचे, मग आपण इतरांसाठी या ऊर्जा वापरायच्या. ओके. येस. त्यानंतर आहे आपली मान. बघू, मान खूप वेळा आपली दुखत राहते. ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, ज्यांना मानीचे काही दुखणे आहे, त्यांनी या पॉइंटला रोज हिलिंग करायची आहे. किंवा कुठलाही मान, एका साईडची मान लागते म्हणतात बघा, बऱ्याच जणांना ना एक साईड दुखत राहते, तेव्हा आपल्याला याच पॉइंटला काय करायचंय, रोज हिलिंग द्यायची आहे. तुम्ही रोज 2 पॉइंट्सला हिलिंग दिली तरी चालेल. 21 दिवसांच्या प्रॅक्टिसमध्ये ज्यांना शक्य होत असेल त्यांनी दररोज सकाळी 2 पॉइंट, संध्याकाळी 2 पॉइंट, दुपारी 2 पॉइंट असे घेतले तरी चालतील. ज्यांना वेळ मिळत नाही त्यांनी फक्त 2 पॉइंटची प्रॅक्टिस केली, आज 2 घेतले, उद्या 2 घेतले, परवा 2 घेतले तरी चालते. कळतंय? त्यांनी काय होईल की तुम्हाला लोड नाही येणार. एकदम आपल्याला लोड घेऊन प्रॅक्टिस नाही करायची, आवड म्हणून करायचंय आणि आपल्याला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ होणार आहे या उद्देशाने करायचंय. पर्टिक्युलर ज्या भागात आपले दुखणे आहे त्या भागाला आपल्याला रोज हिलिंग द्यायची. जर माझे गुडघे दुखत असतील तर मी काय करणार आहे, रेकीला कॉल करणार आहे, रेकीची प्रार्थना करणार आहे आणि ही आपल्याला एक आपले हात रब करून ह्या ऊर्जांना काय करायचे, आपल्या गुडघ्यांवरती दोन्ही हात ठेवून गुडघ्यांना हिलिंग द्यायची. कळतंय? हा. ह्या सगळ्या गोष्टी आपण अट्युनमेंट नंतर करत असतो. जोपर्यंत अट्युनमेंट होत नाही तोपर्यंत या ऊर्जा तुमच्या शरीरातून प्रवाहित होत नाही, ती पाईपलाईन स्टार्ट होत नाही. 5 नंबरचा पॉइंट समजलाय, आपल्या मानीचा पॉइंट. ठीक आहे. आता ज्यांना बघा, हा आहे मानीचा मागचा, म्हणजे हा थायरॉइडचा पॉइंट. ऍक्च्युली हा आहे थ्रोट चक्र आहे ना आपलं, हे थ्रोट चक्राच्या बॅक साइड आणि फ्रंट साइडचा पॉइंट आहे. 5 आणि 6 हे काय आहे, थ्रोट चक्राच्या बॅक आणि फ्रंट साइडचा आहे. मग आता तुम्हाला 6 नंबरच्या पॉइंटला जायचंय. ज्यांना ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना ज्यांना टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना स्पीच ला काही प्रॉब्लेम होतो, त्यांनी काय करायचं, आपल्याला थ्रोट चक्राला या पद्धतीने हिलिंग द्यायची आहे. माझं संपूर्ण थ्रोट चक्र त्याला काही आहे, स्वास्थ्य लाभ झालेला आहे. माझं संपूर्ण थ्रोट चक्र पॉझिटिव्ह आहे. माझे सगळे हार्मोन्स बॅलन्स आहे. कळतं आहे? तुमचे अफर्मेशन तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये बदलू शकता. मी जे सांगते आहे तेच दिले पाहिजे असं जरुरी नाही, फक्त त्याचा अर्थ पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि ते अफर्मेशन प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. हे झालं, आपण थ्रोट चक्राला हिलिंग करतोय. मग आला आपला हार्ट चक्र. ठीक आहे. तुम्ही 7 नंबरची पोझिशन वापरू शकता किंवा तुम्ही 8 नंबरची पण पोझिशन, तुम्हाला दोन्ही जमत असतील तर दोन्ही खालीवर ठेवले तरी चालतील. हे बघा मी दाखवते, खालीवर असं ठेवलं तरी चालेल. माझं
हार्ट चक्र बॅलन्स आहे, माझ्या हार्ट चक्राला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. हे आपलं हार्ट चक्राचा पॉइंट आहे. 7 नंबरची पोझिशन काय आहे? 7 आणि 8 दोन्ही आपली चेस्ट आणि आपलं हार्ट चक्र. लक्षात येत आहे? हा कुठला पॉइंट आहे? पोझिशन नंबर 8 आणि 7 आणि 8 हार्ट चक्राचा पॉइंट. येस, समजतंय का मी जे सांगते ते? की आपल्याला हे हिलिंग करताना आपल्या संपूर्ण चक्राभोवती जे पॉइंट्स आहे ते सगळे कव्हर होतात, ते लक्षात घ्यायचे आहेत. आता हार्ट चक्रामध्ये ज्यांना बीपी आहे, ज्यांना हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहे, ज्यांना हे आहे काय म्हणतात लंग्स मध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांनी देखील याच पद्धतीने काय करायचं, आपल्याला हार्ट चक्रांना हिलिंग द्यायची आहे. मग अफर्मेशन द्यायचं आहे की माझ्या हार्ट चक्राला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे, माझं हार्ट चक्र बॅलन्स आहे, किंवा हार्ट चक्र माझ्या हार्ट चक्राशी कनेक्टेड सगळे ऑर्गन्स यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. पोझिशन नंबर 7 आणि 8 समजली आहे? येस. त्यानंतर पोझिशन नंबर 9 येते. ही येते आपली ज्या दोन बरगड्या असतात रिब गेज, त्या दोन बरगड्यांच्या तिथे आपल्या मणिपूर चक्राची पोझिशन आहे. ही पोझिशन नंबर 9 आपल्या नाभी चक्राच्या 3 बोटावरती, जिथे आपलं रिब गेज आपल्या बरगड्या संपतात तिथे ही पोझिशन आहे. त्याच्यावरती आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. माझं मणिपूर चक्र सुरक्षित आहे, माझ्या मणिपूर चक्राला कनेक्टेड ऑर्गन्स, प्रत्येक नर्व, प्रत्येक टिश्यू, प्रत्येक सेल याला संपूर्णतः स्वास्थ्य प्रदान झालेला आहे किंवा संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. हा जो पॉइंट आहे पोझिशन नंबर 9 जी आहे ती शुगरची पोझिशन आहे. कशाची आहे? शुगर. डायजेशन इश्यू असतील तरी पण आपण पोझिशन नंबर 9 ला हिलिंग देऊ शकतो. जे इंटेस्टाइन मधले प्रॉब्लेम असतात त्यासाठी देखील पोझिशन नंबर 9 ला आपण हिलिंग देऊ शकतो. कळतंय का? कोणाला काही प्रश्न होत आहे, पडताय का काही? इथपर्यंत कळतंय? कुठल्या पद्धतीने आपल्याला हिलिंग द्यायची आहे? प्रत्येक पॉइंटला आपल्याला 3-3 मिनिटं हिलिंग द्यायची आहे. ठीक आहे? येस. ज्यांना वेळ मिळत नसेल त्यांनी कमी वेळ दिली तरी चालेल. कमी वेळ म्हणजे एका दिवशी 2 पॉइंट्स घ्या, असं करा. ठीक आहे. त्यानंतर पोझिशन नंबर 10 ही आपली स्वादिष्टान चक्राची पोझिशन आहे. आपल्या नाभीच्या 3 बोट खाली, आपल्या नाभीच्या 3 बोट खाली आपल्याला काय करायचं आहे? अफर्मेशन द्यायचं आहे. माझं स्वादिष्टान चक्र संपूर्णतः बॅलन्स आहे, माझं स्वादिष्टान चक्र व त्या सोबत कनेक्टेड असलेले अवयव यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. स्वादिष्टान चक्राभोवती आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कनेक्टेड असतात, आपले किडनी कनेक्टेड असतात. त्यामुळे अफर्मेशन असंच द्यायचंय की त्याला जे कनेक्टेड अवयव आहे त्याला काय आहे? संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. येस, पुढे जाऊया. पोझिशन नंबर 11 ती आपली रूट चक्राची पोझिशन आहे. रूट चक्र आपल्याला फायनान्शियल प्रत्येक गोष्टीची स्टॅबिलिटी देतं. रूट चक्र म्हणजे मूलाधार जो आपल्या शरीराचा काय आहे? मूळ आधार आहे.
आपल्या शरीराचा काय आहे, बॅलन्स आहे, प्रत्येक गोष्टीचा कारक आहे. फायनान्शियल, अन्न वस्त्र निवारा आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी, हे जर चक्र बॅलन्स असेल तर तुमच्या शरीरामध्ये संपूर्णतः बॅलन्सिंग राहतं. जर या चक्रांमध्ये बॅलन्स नसेल, या चक्रांमध्ये प्रॉब्लेम आला तर तुमच्या शरीरातली एनर्जी काय होते, डाऊन होते. इथे कुठेतरी जर इम्बॅलन्स असेल तर प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणून मूलाधार चक्रांशी रिलेटेड जेव्हा डिसीजेस होतात तेव्हा आपण पर्टिक्युलर प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. मूलाधार चक्र आपल्या माकड हाडाच्या एकदम शेवट आहे, एंड आहे. माकड हाड जिथे संपतं तिथे आणि आपल्या तिथे मूलाधार चक्र असतं. ठीक आहे. मूलाधार चक्रांशी रिलेटेड मूळ व्याध म्हणतात, पाईल्सचा प्रॉब्लेम, डायजेशनचा इश्यू, नंतर तुमचं ओव्हरऑल हेल्थ, युरिनरी ट्रॅक जे काही इन्फेक्शन असतं, सगळं डिसीजेस तिथून होतात. म्हणून आपलं मूलाधार चक्र काय करायचं आहे, आपल्याला बॅलन्स ठेवायचं आहे. मूलाधार चक्र आपल्या पूर्ण एनर्जीला काय करतं, अलाइन करत असतं. तिथून आपल्याला काय करायचं आहे, तिथे काहीतरी ऊर्जा असेल तरच तुमच्या पूर्ण शरीरात बॅलन्स राहतं. तिथे जर ऊर्जाचा प्रवाह खंडला तर इम्बॅलन्सिंग चालू होतं. मग ते इम्बॅलन्सिंग पहिल्यांदा तुमच्या तब्येतीमध्ये येते, मग नात्यांमध्ये आणि मग पैशामध्ये. ठीक आहे. मग या पोझिशनला आपल्याला मूलाधार चक्रला बॅलन्स करायचं आहे. माझं संपूर्ण मूलाधार चक्र व त्यासोबत कनेक्टेड पूर्ण अवयव यांना काय लाभलंय, स्वास्थ्य लाभलं आहे किंवा स्वास्थ्य लाभ झालेला आहे, स्वास्थ्य प्रदान झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही तिथे काय करू शकता, हिलिंग देऊ शकता. पहिल्या लेवलला आपली एनर्जी 10% असते. पहिल्या लेवलला आपण कुठलेही सिम्बॉल यूज करत नाही, त्यामुळे आपल्याला अफर्मेशनच्या सहाय्याने इंटेन्शन देऊन हिलिंग करायची असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलला आपल्याला काही पॉवरफुल सिम्बॉल्स मिळतात, त्याचा वापर करून आपण काय करतो, तिथे हिलिंग देत असतो. ठीक आहे. येस. त्यानंतर आहे 12 आणि 13 नंबरचा पॉइंट, जे आपले गुडघे आहेत. काय आहे, आपल्या गुडघ्यांना जेव्हा खूप गुडघे दुखत असतील तेव्हा आपल्याला रेकी ऊर्जेला कॉल करायचा आहे, रेकीचं आवाहन करायचे, रेकीची प्रार्थना म्हणायची आहे. आणि एक आपल्याला हँड रब करून आपले हात एकमेकांवरती रब करायचे आहेत आणि ह्या एनर्जीचा फ्लो आपल्याला आपल्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत कुठे द्यायचा आहे, आपल्या दोन्ही गुडघ्यांवरती. कुठे द्यायचं आहे, दोन्ही गुडघ्यांवरती. या एनर्जीचा काय करायचं आहे, आपल्याला फ्लो, या एनर्जीची हिलिंग आपल्याला द्यायची आहे. कळतंय? कठीण आहे, वेळ लागणार आहे, खूप वेळ जाणार, पण करावं लागेल. आपल्याला जेव्हा आपण प्रॅक्टिस करू ना 21 दिवस, आपल्याला समजणार पण नाही, अर्धा तासात तुमचं सगळं होऊन जायचंय. झालंय. येस, पुढे जाऊया आपण. 14 नंबरचा पॉइंट, आपले शोल्डर्स. ज्याला शोल्डर पेन असतो बऱ्याच जणांना, त्यांनी आपल्या शोल्डरला देखील ही एनर्जी पोचवायची आहे. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम असतो त्यांनी देखील आपल्या शोल्डरला याच पद्धतीने हिलिंग द्यायची आहे. हात पोचत नसतील तर हळूहळू प्रॅक्टिस करा. काय करायचंय, हळू करा, नाहीतर आपला एखादा हात अकडून जाईल किंवा नस लागून जाईल. अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची नाही. वेळ द्यायचा आहे, थोडीशी प्रॅक्टिसला वेळ लागला तरी चालेल. हा बोला, कोण बोलतंय? हा, तनिष्का मॅम बोला. 12 आणि 13 एकत्रच आहे ना? हो, गुडघ्यांचे पॉइंट्स. ओके मॅम. त्यानंतर आहे 14, आपल्या शोल्डरचा पॉइंट आहे. तिथे देखील आपल्याला त्याच पद्धतीने अफर्मेशन द्यायचं आहे. 14 हा पॉइंट थोडा खाली गेलाय, पण हा आपल्या हार्ट चक्राचा पॉइंट आहे. कुठे आहे, मणिपूर चक्र, सॉरी, कुठे आहे, मणिपूर चक्र, जिथे आपला हा मणिपूर चक्राचा पॉइंट आहे, मागच्या साईडचा. बॅक साइड मणिपूर चक्राचा पॉइंट आहे हा.
कारण आपले चक्र काय असतात, स्पाईन, आपला जो स्पाईन आहे, आपला जो माकड हाड आहे, त्याच्या एकदम सेंटरमध्ये असतात, म्हणजे मागून पुढून दोन्हीकडून असतात. म्हणून दोन्हीकडनं आपल्याला काय करायचंय, हिलिंग द्यायची आहे, अफर्मेशन द्यायचे. दिसते स्क्रीन? आपल्या रिप गेज चेक करायचे, आपली जे आहे ना बरगड्या, त्यांच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आपल्याला हिलिंग द्यायची. तो झाला 15 नंबरचा पॉइंट. त्यानंतर आपल्याला स्वादिष्टान चक्र, आपल्या नाभीच्या 3 बोटं खाली चेक करायचं. तो आहे आपल्या 16 नंबरचा पॉइंट. लक्षात येतंय? नाभीच्या 3 बोटं खालचा पॉइंट, जसा समोरचा पॉइंट होता त्याच पद्धतीने आपल्याला मागचा पॉइंट बघायचा आहे. झालंय, पुढे जाऊया. त्यानंतर आहे आपला 17 आणि 18 नंबरचा पॉइंट. 17 नंबरचा पॉइंट, आपली जी सीट असते त्या मूलाधार चक्र, तिथे आपल्याला हिलिंग द्यायची आहे बॅक साईडने. हे काय आहे, मूलाधार चक्राचा बॅक साईडचा पॉइंट. तिथे देखील मूलाधार चक्रासाठी जे अफर्मेशन दिलेलं आहे तेच अफर्मेशन द्यायचं आहे. ज्यांना ज्यांना मूलाधार चक्राशी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी तिथे ऊर्जेचा प्रवाह पाठवायचा आहे. आणि हे जर जमत नसेल तर 3 मिनिटं लम नावाच्या मंत्राचा जप करायचा आहे. काय करायचंय आपल्याला, तुम्ही काय, जर तुम्ही हे करता आहे तर तुम्ही या पद्धतीने पण अफर्मेशन देऊ शकता. किंवा तुम्ही फक्त मंत्र जाप करून, मूलाधार चक्राचा मंत्र जाप करून देखील काय करू शकता, त्या मूलाधार चक्रामध्ये बॅलन्स साधू शकता. जे जे बीज मंत्र मी काल सांगितले त्या त्या बीज मंत्राचा वापर करून आपण आपल्या मूलाधार चक्राला, काय प्रत्येक चक्राला, ज्या चक्रा रिलेटेड जे बीज मंत्र आहे त्या प्रत्येक चक्राला आपण हिलिंग देऊ शकतो. त्यानंतर आपले पाय, जे पाय म्हणजे तळवे, जे तळवे आपल्या संपूर्ण शरीराचा भार वाहत असतात आणि त्या संपूर्ण शरीराला भार वाहत असताना त्यांना आपण थँक्यू म्हणत नाही, बरोबर? एवढं शरीर ते पेलता आहे तर त्यांना रोज अफर्मेशन दिल्या गेले पाहिजे. आपल्याला टाचीचे दुखणे असतील, बऱ्याच जणांना तळवे दुखतात, टाच दुखत राहते, तेव्हा आपण पोझिशन नंबर 18 ला अफर्मेशन द्यायचंय. काय करतोय आपण, पोझिशन नंबर 18, हे तिथली पोझिशन आहे. बटरफ्लाय पोझिशन मध्ये बसायचंय. आपल्या दोन्ही पायांना आपल्या दोन्ही हातांनी काय करायचंय, नमस्कार जसं करतो तसं पकडायचं आहे आणि तिथे हिलिंग द्यायची आहे. आणि तिथे अफर्मेशन द्यायचं आहे, थँक्यू म्हणायचे आपल्या पायांना. आणि माझे पाय सकारात्मक आहे, इथे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहतो आहे, यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. कळालं? पोझिशन नंबर 18, आपले दोन्ही पाय, जसं आपलं बटरफ्लाय जे आसन करतो तिथली पोझिशनचं जे आसन, तिथली आसन करतो आपण, त्या पोझिशन मध्ये बसून आपल्या दोन्ही पायांना, दोन्ही तळव्यांना आपल्या हातामध्ये पकडायचं आणि त्याला हिलिंग द्यायचंय. इथपर्यंत समजलंय? येस. इथे काही प्रॉब्लेम आहे का? अफर्मेशन कसे द्यायचे कळालंय का? पद्धतीने आपण अफर्मेशन देणार आहे, बरोबर? त्या तिथेपर्यंत आपल्याला रेखीची ऊर्जा पोचवायची आहे, एक पॉझिटिव्हिटी तिथे पोचवायची आहे, बरोबर? त्याच पद्धतीने त्या ऊर्जा तिथे पोचल्यानंतर एक पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या औरामध्ये क्रिएट होते, बरोबर? कारण आपण पूर्ण 7 चक्रांना काय करतो आहे, पॉझिटिव्हिटी देतो आहे, तिथे एक ऊर्जेचा प्रवाह पाठवत आहे आणि तिथे जे ब्लॉकेजेस आहे ते रिमूव्ह करतोय. आणि ते ब्लॉकेजेस रिमूव्ह झाल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही ऊर्जा वाढवणार आहे तो औरा काय करणार आहे, तुमचा अजून अजून वाढणार आहे. त्यामध्ये क्लॅरिटी येणार आहे आणि संपूर्ण शरीराला एक स्वास्थ्य प्रदान होणार आहे. तुम्हाला येत्या
3 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्याच चेहऱ्यामध्ये परिवर्तन जाणवायला लागेल. हे प्रत्येकाला जाणवतं. कळतंय? येस. काल आपण चक्र बघितले होते, त्यांचं वर्किंग बघितलं होतं. आज आपण चक्रा मेडिटेशन घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं, सगळ्यांनी 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं. ठीक आहे? आणि कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही असं बसा, म्हणजे तुम्हाला निदान 15-20 मिनिटं तरी एकट्याला बसता आलं पाहिजे. झालंय? येस. ब्रीदिंग एक्सरसाइज करायचे आहे. आणि इथून पुढे माझा आवाज तुम्हाला येईल. ठीक आहे? आवाजावर लक्ष केंद्रित करायचं, तुम्हाला कुठे डिस्टर्ब होणार नाही अशा ठिकाणी बसा. थोडं 15-20 मिनिटं शांततेने बसता आलं पाहिजे. येस. डोळे हलके बंद करायचे आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. 2 मिनिटं आपण प्राणायामची एक्सरसाइज करतो आहे. संपूर्ण चष्मा काढून ठेवायचा आहे. जे ट्रॅव्हलिंग मध्ये असाल त्यांनी मेडिटेशन करायचं नाही. काम करताना मेडिटेशन करायचं नाही आपल्याला. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. डोळे हलके बंद. संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे द्यायचे. पाठीचा कणा ताठ. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा. अनंत स्रोतातून वाहत येणारी एक दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे.
एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाशात तुम्ही बसले आहात. एक व्हाईट कलरचा शुभ्र पिरॅमिड तुमच्या आजूबाजूला आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमचं शरीर, मन, 7 चक्र याला एक सकारात्मकता पोचत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमचं शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातून संपूर्णतः नकारात्मकता निघून जाते आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमच्या शरीरातून, तुमच्या औरामधून, 7 चक्रांमधून संपूर्ण नकारात्मकता निघून जात आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. अनुभव करा, तुमच्या क्राउन चक्रामध्ये ह्या दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा पोचलेली आहे. क्राउन चक्र हे कॉस्मिक एनर्जीचं सेंटर आहे. हे एक कॉस्मिक एनर्जीचं काय आहे? प्रवेशद्वार आहे, सेंटर आहे. अगदी वर्षानुवर्षे या क्राउन चक्रात जी कुठलीही नकारात्मकता होती, अगदी वर्षानुवर्ष जी तुमच्या विचारांमधली नकारात्मकता जी क्राउन चक्रामध्ये अजूनही ब्लॉकेजेस निर्माण करत आहे, जी नकारात्मक या क्राउन चक्रामध्ये साचलेली आहे, ती या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा खाली खेचत आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातनं ही नकारात्मकता संपूर्णतः डीप डीपर 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 संपूर्णतः खाली खेचत आहे. संपूर्णतः खाली खेचत आहे. संपूर्णतः खाली ढकलत जात आहे. तुमच्या क्राउन चक्राचा भाग अगदी हलका झालेला आहे. अगदी हलका झालेला आहे. तुमच्या डोक्यामधले जे काही निगेटिव्ह विचार होते, ही ब्रह्मांडीय ऊर्जानी ग्रहण करून सगळे निगेटिव्ह विचार क्राउन चक्रातून खाली खेचत आहे. आता ही ऊर्जा तुमच्या आज्ञा चक्रापर्यंत पोचलेली आहे. तुमच्या आज्ञा चक्र, या आज्ञा चक्रामध्ये आपला लहान मेंदू, मोठा मेंदू, आपल्याला जे आज्ञा चक्रांमधले असलेले विचार, जी निगेटिव्हिटी आपल्या आज्ञा चक्रात आहे, ती संपूर्ण निगेटिव्हिटी ही दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जेनी संपूर्णतः खाली खेचली जात आहे. संपूर्णतः खाली खेचली जात आहे. अगदी डीपर जात आहे. संपूर्णतः आज्ञाचक्र, संपूर्णतः आज्ञाचक्रांशी कनेक्टेड अवयव, तुमचे डोळे, तुमचे कान, तुमचं नाक, या सगळ्यांमधून जी काही निगेटिव्हिटी आहे ती खाली खेचल्या जात आहे. हीच दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, ही सगळी ऊर्जा आपल्या क्राउन चक्रापासून, आपल्या थर्ड आय चक्रापासून आपल्या विशुद्धी चक्रापर्यंत पोचली. आपल्या थ्रोट चक्रापर्यंत ऊर्जा पोचलेली आहे. आपल्या थ्रोट चक्राची जी ऊर्जा आहे, आपल्या थ्रोट चक्रांशी जे काही ग्रँड्स आहेत, ज्या काही ग्रंथी आहे, जे काही अवयव आहे, तिथे संपूर्णतः जी निगेटिव्हिटी होती, ती संपूर्णतः निगेटिव्हिटी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा खेचून काढत आहे. खेचून काढत आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जानी ही निगेटिव्हिटी खाली ढकलत चालली आहे. अगदी खाली जात आहे. या ऊर्जांनी तुमच्या मधली संपूर्ण नकारात्मकता खाली ढकलत जात आहे. अगदी डीपर जात आहे. अगदी डीपर जात आहे. विशुद्धी चक्रापासून तुमच्या हार्ट चक्रापर्यंत या ऊर्जा पोचल्या आहे. तुमच्या हार्ट चक्रामध्ये जे काही ब्लॉकेजेस आहे, जी काही नकारात्मकता आहे,
ती सगळी ऊर्जांनी ग्रहण केलेली आहे. हार्ट चक्रामधली जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी निगेटिव्हिटी या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जेनी ग्रहण केलेली आहे आणि ह्या हार्ट चक्रातली सगळी निगेटिव्हिटी खाली खाली जात आहे. अगदी डीपर, अगदी डीप जाते आहे. या ऊर्जा आता तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोचल्या आहे. मणिपूर चक्र जे तुमच्या इच्छाशक्तींचं कारक आहे, तुमच्या कॉन्फिडन्सचं कारक आहे. जिथे जिथे तुमचा कॉन्फिडन्स कमी वाटत होता, हे ज्या मणिपूर चक्रामध्ये जे काही ब्लॉकेजेस निर्माण झाले होते ते सगळे ब्लॉकेजेस ह्या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जेनी ग्रहण केलेले आहे. या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जेनी सगळे ब्लॉकेजेस ग्रहण केले आहे, संपूर्ण निगेटिव्हिटी ग्रहण केलेली आहे आणि ती निगेटिव्हिटी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा खेचून काढत आहे. अगदी डीप पर नेत आहे, अगदी खाली खेचत आहे, खाली खेचत आहे, संपूर्णतः खाली होत आहे. संपूर्णतः हा प्रवास आपला क्राऊन चक्रापासून मणिपूर चक्र इथपर्यंत आला आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रापासून मणिपूर चक्रापर्यंत पोहोचली आहे. ही मणिपूर चक्रातून तुमच्या नाभी चक्रापर्यंत जात आहे आणि ह्या नाभी चक्रापासून ही ऊर्जा आपल्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचली आहे. आपलं स्वाधिष्ठान चक्र, स्वाधिष्ठान चक्राशी कनेक्टेड सगळे अवयव, आपले जेनेटल ऑर्गन्स, जी काही निगेटिव्हिटी होती ती सगळी आपल्या आपल्या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जेने ग्रहण केलेली आहे. ह्या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जेने आपल्या संपूर्ण स्वाधिष्ठान चक्रातून ही निगेटिव्हिटी खाली खाली जात आहे. संपूर्णतः खाली जात आहे. संपूर्णतः खाली, डीपर 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 जात आहे. ही एनर्जी आता आपल्या रूट चक्र, आपल्या मूलाधार चक्रापर्यंत पोचली आहे. ही ब्रह्मांडी ऊर्जा, याचा प्रवास क्राऊन चक्रापासून आता रूट चक्रापर्यंत सुरू झालेला आहे. आपले सगळे जी काही निगेटिव्हिटी आहे, आपली ही सगळी संपूर्ण निगेटिव्हिटी ही आपल्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जाने ग्रहण केलेली आहे. आपले मूलाधार चक्र, आपलं रूट चक्रांशी कनेक्टेड संपूर्ण अवयव, आपले पाय, आपले गुडघे, याच्यातून संपूर्ण निगेटिव्हिटी आपल्या रूट चक्रामधून ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा खेचून काढत आहे. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जानी ही संपूर्ण निगेटिव्हिटी ती ग्रहण केलेली आहे. ही संपूर्ण निगेटिव्हिटी ग्रहण केलेली आहे आणि अगदी डीपर पृथ्वीच्या भूगर्भात आपल्या रूट चक्रापासून ही एनर्जी जात आहे. अगदी डीपर जात आहे. आपल्या पृथ्वीच्या भूगर्भात ही आपल्या क्राऊन चक्रापासूनची जी निगेटिव्हिटी आहे ही मूलाधार चक्रातून आपल्या पृथ्वीच्या भूगर्भात जात आहे. पृथ्वीच्या भूगर्भात जात आहे. पृथ्वीच्या भूगर्भात जात आहे आणि त्या दगडावरती आदळलेली आहे. एकदम दगडावरती आदळलेली आहे. दगडावरती आपटलेली आहे या ऊर्जेला आणि एकदम स्फोट झाला या ऊर्जेचा. एकदम स्फोट झालाय. संपूर्ण निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातून निघून गेलेली आहे. संपूर्ण निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातून निघून गेलेली आहे. संपूर्ण निगेटिव्हिटी 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 निघून गेलेली आहे. आता हीच दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा नवनिर्वाचित होऊन, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा नवनिर्वाचित होऊन तुमच्या रूट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश तुमच्या रूट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश तुमच्या रूट चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे. तुमचं रूट चक्र, त्याचा रंग आहे लाल. ह्या रूट चक्राने एक लाल कलरचा सुंदर कमळ तिथे उमललेला आहे. एक सुंदर लाल कमळ तिथे, लाल कलरचं कमळ तुमच्या रूट चक्राजवळ उमललेलं आहे. ह्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांनी एक नवीन प्रवास सुरू केलेला आहे आणि तुमच्या रूट चक्राला एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तिथे वाहत आहे. तुमचं रूट चक्र, त्यामध्ये कनेक्टेड संपूर्ण अवयव त्यांना स्वास्थ्य प्रदान झालेला आहे. तुमचं रूट चक्राशी कनेक्टेड संपूर्ण अवयव त्याला स्वास्थ्य प्रदान झालेला आहे आणि तिथे संपूर्णतः एक लाल कलरचं कमळ उमललेलं आहे.
आपल्याला बघायचं आहे, आपल्या रूट चक्रावरती ते फोकस करायचं आहे. आणि रूट चक्राजवळ आपल्याला लाल कलर निर्माण झालेला आहे. ही ऊर्जा तिथे प्रवाहीतून आता आपल्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोचत आहे. आपलं स्वाधिष्ठान चक्र आपल्या नाभीच्या 3 बोट खालती, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तिथे पोचलेली आहे. आणि स्वाधिष्ठान चक्रांशी कनेक्टेड अवयव, आपले जेनेटल ऑर्गन्स, इथे संपूर्णतः ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जानी प्रवेश केलेला आहे. आणि त्या स्वाधिष्ठान चक्राचा रंग संपूर्णतः केशरी झालेला आहे. संपूर्णतः केशरी रंग आणि एक केशरी कलरचं सुंदर कमळ तिथे आलेलं आहे. आपल्याला बघायचं आहे, आपल्या स्वादिष्टान चक्र या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांनी एकदम व्यापून टाकलं आहे. आणि संपूर्णतः पॉझिटिव्हिटी तिथे प्रदान झालेली आहे. संपूर्ण स्वादिष्टान चक्राला बॅलन्स आणि स्वास्थ्य लाभ झालेला आहे. आपल्या स्वादिष्टान चक्राला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. या ऊर्जा हळुवारपणे आपल्या नाभी चक्रातून प्रवेश करत संपूर्णतः हळुवारपणे या पॉझिटिव्ह ऊर्जा, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या नाभी चक्रातून मणिपूर चक्रापर्यंत जात आहे. आपल्या मणिपूर चक्रापर्यंत या ऊर्जा जात आहे. आपल्या मणिपूर चक्र, त्याचा रंग आहे पिवळा. या ऊर्जांनी त्या मणिपूर चक्राला व्यापून टाकलेला आहे. मणिपूर चक्र, त्यासोबतचे सगळे अवयव, सगळे टिश्यूज, सगळे नर्व, सगळ्या सेल, सगळे अवयव जिथे कनेक्टेड आहे आपलं मणिपूर चक्र, ते संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जानी एक सुंदर पिवळ्या कलरचं तिथे कमळ उमललेलं आहे. सुंदर कमळ. आणि तुम्ही खूप कॉन्फिडन्स आहात. यू आर दॅट पर्सन. यू आर द कॉन्फिडंट पर्सन. यू आर द हॅपीएस्ट पर्सन. तुमच्यामध्ये एक नवीन चेतना निर्माण झालेली आहे. एक नवीन चेतना, एक नवीन उमेद, एक नवीन कॉन्फिडन्स निर्माण होतो आहे. तुम्हीच ते आहात ज्याची तुम्ही अनंत काळापासून वाट पाहत आहात. तुम्हीच ते आहात. यू आर दॅट पर्सन. तुमचं संपूर्ण शरीर कॉन्फिडन्स आहे. आणि याच दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता तुमच्या हृदयापर्यंत पोचत आहे. तुमचं हृदयाचं चक्र, तुमचं हृदय चक्र, तुमचं हृदय, तुमचं लंग्स, तुमचे फुफ्फुस, म्हणजेच तुमच्या संपूर्ण हृदय चक्रापर्यंत या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा पोचल्या आहे. तुमच्या हृदयामध्ये या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांनी एक सकारात्मकता निर्माण केलेली आहे. तुमचं हृदय संपूर्णतः हिरव्या रंगाने प्रकाशित होत आहे. आणि हृदयामध्ये सुंदर हिरव्या कलरचं कमळ उमललेलं आहे. सुंदर हिरव्या कलरचं कमळ, सुंदर हिरव्या कलरचं कमळ. आणि तुमच्या हृदयामध्ये सर्वांविषयी प्रेम, सर्वांविषयी आपुलकी, सर्वांविषयी करुणा, दयाभाव निर्माण झालेला आहे. सबका मंगल, तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे. जन जन का मंगल होय रे. या भावनेने तुम्ही तृप्त झाले आहात. तुमच्या हृदयामध्ये करुणा आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे. तुमचं हृदय संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हृदयापासून तुमच्या विशुद्धी चक्रापर्यंत हळुवारपणे पोचत आहे. तुमचं विशुद्धी चक्र, तुमचं थ्रोट चक्रापर्यंत ही ऊर्जा पोचलेली आहे. थ्रोट चक्र तुमचं, त्यात थ्रोट चक्राचा रंग आहे आकाशी. या थ्रोट चक्रापर्यंत या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जेचा प्रवास सुरू आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जेचा प्रवास सुरू आहे. तुमचं थ्रोट चक्र संपूर्णतः आकाशी रंगाने व्यापून गेलेलं आहे. संपूर्णतः पॉझिटिव्हिटीने व्यापून गेले आहे. संपूर्ण पॉझिटिव्ह, संपूर्ण सकारात्मकता निर्माण झालेली आहे.
संपूर्ण सकारात्मकता निर्माण झालेली आहे. पूर्ण पॉझिटिव्ह आहात तुम्ही. आता या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा हळुवारपणे तुमच्या थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचत आहात. ह्या थर्ड आय चक्रांच्या अगोदर तुमचं जे क्राऊन, तुमचं थर्ड आय चक्रांपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर ह्या ऊर्जांचा प्रवास तुमच्या रूट चक्रापासून तुमच्या तुमच्या विशुद्धी चक्रापर्यंत झालेला आहे. या विशुद्धी चक्रावरती आकाशी कलरचं सुंदर कमळ उमललेलं आहे. विशुद्धी चक्रावरती आकाशी रंगाचं सुंदर कमळ उमललेलं आहे. आणि ह्या ऊर्जांचा प्रवास आता तुमच्या थर्ड आय चक्रांपर्यंत पोचलाय. तुमचं थर्ड आय चक्र तुमच्या क्लॅरिटीचं काम करतं, तुम्हाला फोकस देतं. तुमचं थर्ड आय चक्र जे तुमच्या सकारात्मक विचारांचं कारक आहे, याला संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी घेरलेलं आहे. संपूर्ण सकारात्मक ऊर्जा, संपूर्ण पॉझिटिव्हिटीनी घेरलं आहे. या थर्ड आय चक्रावरती एक अस्मानी डार्क निळ्या कलरनी तुम्हाला व्यापून टाकलेला आहे. एक अस्मानी कलर, तुमच्या इंडिको कलरमध्ये तुम्ही आहात आणि या डार्क निळ्या कलरच्या ऊर्जा तुमच्या आता सहस्रार चक्रापर्यंत पोहोचत आहे. तुमच्या थर्ड आय चक्रापर्यंत या ऊर्जा पोचल्या आहे. तुमच्या थर्ड आय चक्र, तुमचं सहस्त्रार चक्र या पर्पल कलरच्या प्रकाशामध्ये तुमची पूर्ण बॉडी, तुमचं शरीर ऊर्जामान झालेलं आहे. संपूर्णतः तुमच्या शरीराला, मनाला, तुमच्या उराला, 7 चक्रांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. तुम्ही त्याच आहात. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर दॅट कॉन्फिडंट पर्सन. यू आर दॅट कॉन्फिडन्स पर्सन. You are that confident person. You are the money magnet. You are the money magnet. You are the happiest person. You are the happiest person. You are that happiest person. You are that happiest person. त्या तुम्हीच आहात ज्यांच्या तुम्ही शोधात होता. या तुम्हीच आहात. तुम्हीच पॉझिटिव्ह आहात. तुमच्यामध्ये संपूर्णतः पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे. संपूर्ण सकारात्मकता तुमच्यामध्ये आलेली आहे. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जानी संपूर्ण शरीराची, मनाची, 7 चक्रांची हिलिंग केलेली आहे. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या शरीराला एक सकारात्मक जीवन जगण्यासाठी आज प्रेरित करत आहात. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या जीवनाला एक सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचारांनी प्रेरित करत आहे. या ऊर्जा तुम्हाला खूप फोकस देत आहात. तुम्हाला खूप कॉन्फिडंट देत आहे. तुमच्या आयुष्यातून संपूर्णतः निगेटिव्हिटी रिमूव्ह झालेली आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमचं शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये संपूर्णतः सकारात्मक पॉझिटिव्ह विचार प्रदान झालेले आहेत. संपूर्ण पॉझिटिव्ह विचार प्रदान झाले आहे तुम्हाला. संपूर्ण पॉझिटिव्ह विचार, संपूर्ण पॉझिटिव्ह आहात तुम्ही. संपूर्ण पॉझिटिव्ह, संपूर्ण रिलॅक्स, पूर्णतः हेल्दी आहात तुम्ही. हळुवारपणे आपल्याला परत यायचं आहे. हळुवारपणे परत यायचं आहे. अगदी हळुवारपणे यायचं आहे. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही आहे. संपूर्णतः तुम्ही सकारात्मक आहात. संपूर्ण पॉझिटिव्ह आहात. यू आर द हॅपीएस्ट पर्सन. यू आर द हेल्दीएस्ट पर्सन. यू आर द कॉन्फिडंट पर्सन. त्याच तुम्ही आहात. हळुवारपणे परत या. अगदी घाई करायची नाही, कुठल्याही गोष्टीची घाई करायची नाही आहे. हळुवारपणे परत यायचं आहे. डोळे उघडायचे आहे. डोळे उघडायचे आहे आणि आपल्या दोन्ही हातांची एनर्जी आपल्या डोळ्यांपर्यंत द्यायची आहे. आपले हँड हळुवारपणे रब करायची आणि या ऊर्जा आपल्या डोळ्यांना द्यायच्या आहे. हळुवारपणे द्यायचे आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही.
येस नेहा मॅम, अनम्यूट करा. हाऊ आर यू? छान वाटत. कसा अनुभव होता तुमचा? मस्त वाटत होत. मस्त वाटतं. आज आवाज कमी येतोय तुमचा. हा. छान वाटत होतं असं बाहेरचं काय आठवतच नव्हतं. आठवतच नव्हतं. वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटत होतं. वेगळ्या जगात रिलॅक्स आहात ना? हम्म. हो. नक्की. येस. हे 7 चक्राचं मेडिटेशन तुम्ही व्हिडिओ बघून पण करू शकता, किंवा तुम्ही आता सेकंड लेवलला आहातच, तर मी तिथे पण शेअर करते. येस. हा तनिष्का मॅम, अनम्यूट करा. आज तुमचा अनुभव कसा होता? नाही. हो, आज स्माइल छान इव्हिनिंग. होता. म्हणजे स्माइली इव्हनिंग स्माइल इव्हिनिंग बोला. छान होता. मला पिरामिड मध्ये सगळा ग्रीन कलर देन व्हाईट कलर असं, आणि थोडं इथे आलो आपण थर्ड तेव्हा आय इथे चक्र. असं पंपिंग. हा, थर्ड आय चक्रला असं मॅग्नेट सारखं इथे होत होतं. रिलॅक्स असं आहात ना आता? जाणवत होतं मला. जाणवत होतं. हो. पण त्या दिवशीपेक्षा आज तुम्ही रिलॅक्स आहात? हो, रिलॅक्स आहे. येस. माहित नाही त्या दिवशीच काय, मला काही चक्र कळलंच नाही गणित. पण आता ओके आहात ना? येस. हो. येस. असंच आपल्याला व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करायची 7 चक्रांचं मेडिटेशनची. म्हणजे आपल्याला जेव्हा प्रॅक्टिस करू तर 7 चक्रांमध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत ते रिमूव्ह होतील. ठीक आहे. हां. ओके. येस. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. हा दर्शनी मॅम, अनम्यूट करा. तुमचा कसा अनुभव होता आज? छान वाटलं मला. असं वेगळा अनुभव होता, पहिल्यांदा फील केला असं. अच्छा, आज पहिल्यांदा केलं हम्म. ना तुम्ही मेडिटेशन? हा, हे मेडिटेशन पहिल्यांदाच केलं मी असं. येस. आज रिलॅक्स आहात? हो हो. येस. आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे. आपल्या युट्यूबला व्हिडिओ येतो. हो आपल्याला हा अपलोड करते आणि व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करायची आहे. हो, चालेल. चालेल? येस. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू. येस, लीना मॅम कदाचित कामात आहात. लीना मॅम, तुम्ही अनम्यूट करता का? तुम्ही मेडिटेशन केलं लीना मॅम? ओके. ठीक आहे. उद्या आपण नवीन ऊर्जांसोबत भेटणार आहोत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. हे ईश्वर गुरु तुम्हा सगळ्यांना सुखात समाधानात ठेवो. थँक्यू. थँक्यू सो मच.